त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीचा सिलसिला आता सुरू झालेला आहे आणि सिरीज ऑफ भेटींची सगळी सिरीज आपल्याला पाहायला मिळते। पुढची बातमी अशाच एका राजकीय घराण्याशी निगडित आहे। राज्यातलं मोठं राजकीय घराणं मुंडेंचं घराणं। गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे आणि ही चर्चा सुरू होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे छगन भुजबळांचं एक वक्तव्य। छगन भुजबळांनी जाहीर व्यासपीठावरनं जे विधान केलं त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराची चर्चा नव्यानं रंगली आहे। बीडमधल्या ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ रावांचे खरे वारसदार असल्याचं म्हटलं। तसंच वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो असं धनंजय मुंडेंच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा म्हणतात। त्यावरनं राजकीय प्रतिक्रिया उमटतात। अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आलेल्या मुंडे बहीण भाऊ यांच्यात मिठाचा खडा कोणी टाकू नका असा सल्ला आता देतात प्रकाश महाजन छगन भुजबळांना। यानंतर प्रकाश महाजनांनी छगन भुजबळांनाही लक्ष केलं। पंकजा मुंडेंना जनतेनं गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून स्वीकारल्याचं प्रकाश महाजनांनी म्हटलंय। सरळ सरळ पंकजाचा मामा गोपीनाथरावचा मेहुणा म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक होतं। त्याच्याशी कोणी पटो न पटो, मी तसं म्हणलं की मला ते उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहे ते त्यांना चालू शकेल का? आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे। माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगतरात टोचून बोललं जातं, हिनवलं जातं। हे कळत नाही का त्यांच्या त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला, हे कळत नाही का? दरी तर त्यांनीच निर्माण केली ना। आणि मनोज जरांगेंनी याच मुद्द्यावरनं आणखी काय म्हटलंय, कशी टीका केली छगन भुजबळांवरती आपण पाहूया। पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे। मग तो मला तुमचं मानतोय का? तर येतो तर नाहीये। तो मिळेल तिथे संधीत ते पुढील चेंगरायचं बघतो, मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो। त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का? नुसतं बोलायचंच कळतं फक्त। आणि छगन भुजबळांच्या ज्या विधानावरनं, ज्या वक्तव्यावरनं हा सगळा वाद रंगलेला आहे ते त्यांचं विधान काय होतं आणि करुणा शर्मा यांनी छगन भुजबळांच्या या वक्तव्याला दुजोरा कसा दिला तो सुद्धा पाहूया। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणं, मला काहीतरी काम द्या, मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। राजकारणमध्ये जे वार्ता असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते। तो धनंजय मुंडेंनी आज ते करून दाखवलेला आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे, क्योंकि मी त्यांची सून आहे आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज राजकारणमध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे।